ओम शांती. आजची अव्यक्त मुरली. आज संडे. आज आहे 27/11/2022. बहुत ही सुंदर मुरली, बहुत ही सीक्रेट से भरी हुई मुरली. खूप सगळे गुप्त राज बाबाने आपल्यासमोर खोललेले आहेत आजच्या मुरलीमधून. एकदम मधुर मुरली, प्रेममय मुरली, सफलता प्राप्त करून देणारी मुरली आहे. आजच्या मुरलीमध्ये बाबा विशेषतः सांगतायत की अव्यक्त मिलन दिवस सेलिब्रेट करण्याचा विचार केलेला आहे मुलांनी. तर त्या दिवशीसाठी बाबा भेटण्यासाठी आलेले आहेत मुलांना. आणि आज बाबा विशेष सांगतात की तुम्हाला जी बाबांनी विशेष खजाने दिलेले आहेत, ज्ञानाचा खजाना, समय, संकल्प, श्वास, गुण, शक्ती, तर ह्या खजान्यांना तुम्हाला कसं वाढवायचं आहे. आणि बाबा आज सांगतात की तुमच्याकडं परमात्मा सिद्धी आहे. ज्याप्रमाणे ते दुनियामध्ये रिद्धी-सिद्धी असते तर ते कमाल करून दाखवतात. तर बाबा सांगतात तुमच्याकडं तर परमात्मा सिद्धी आहे. तर तुम्ही जे ठरवता ते करू शकता. फक्त तुम्हाला लक्ष जसं आहे त्याप्रमाणे लक्षणाची निर्मिती करायची आहे, त्याप्रमाणे धारणा करायची आहे आणि श्रीमतच्या आज्ञेचं पालन करायचं आहे. आणि आज बाबा सांगतात की ब्रह्मा बाबांच्या बरोबर, म्हणजे ब्रह्मा माच्या बरोबर तुमचं प्रेम आहे खूप आणि स्नेह आहे. आणि बाबांचं प्रेम आणि स्नेह शिवबाबांच्या बरोबर होतं. तर बाबांनी स्नेहाची निशाणी काय आहे, ज्याच्यावरती आपलं स्नेह असतं, तर आपण मग त्याचं कसं काय, त्याची पूर्ती कशी करतो. तर बाबांनी सांगितलं ज्याच्यावरती स्नेह असतं त्याचं आज्ञाचं आपण पालन करतो आणि त्याच्याच प्रमाणे वागतो, राहतो, त्याच्याप्रमाणे लक्षणं धारण करतो. आणि बाबाने सांगितलं ब्रह्माबाबांना किती स्नेह होतं शिवबाबांच्या बद्दल. तर त्यांनी त्या स्नेहाचं काय आहे मुख्य रहस्य, त्यांनी मुरलीचा अभ्यास निरंतर केला आणि त्याच्यामुळे बाबा संपूर्ण झाले. आणि आज विशेषतः बाबांनी ब्रह्माबाबांना आठवण केलेली आहे की बाबांनी मुरलीबरोबर स्वतःचं स्नेह दाखवलं. आणि कितीतरी बाबांना समाजामध्ये विरोध झाला. सुरुवातीला स्थापना करताना, चांगल्या कार्याची स्थापना करताना खूप परिस्थिती आली बाबांच्यावरती, तरी पण त्यांची स्थिती एकाग्र होती. शिवबाबांच्यावरती अटूट विश्वास, दृढ विश्वास होता. त्याच्यामुळे किती सुंदररीती बाबांनी ते पार केलं ते आपल्याला मुरलीमधून समजेल. आणि बाबा सांगतात की आता जर तुम्ही तुमच्या ज्ञानाचा खजाना सफल केला तर तुम्ही इतके ज्ञानी बनणार की तुम्ही राज्य करत असताना तुम्हाला कुठल्याही गाईडलाईनची किंवा तुम्हाला राजदरबारामध्ये वजीर ठेवायची आवश्यकता नाही लागणार. आणि बाबा सांगतात तुम्ही समय जर सफल केला आत्ता योग्य कार्यासाठी, व्यर्थ जर नाही घालवला, तर तुम्हाला सतयुगामध्ये आणि सगळ्याच युगामध्ये खूप सुंदर राज्य प्राप्त होईल. आणि बाबा सांगतात जर तुम्ही तुमचे श्वास सफल केले, व्यर्थ नाही जाऊन दिले, तर एकतर नेहमी स्वस्थ राहाल, स्वस्थ लाभेल, आरोग्य लाभेल आणि श्वास तुमचा कधीही विश्वास तोडणार नाही. म्हणजेच म्हणतात ना श्वासाचा भरोसा नाही आहे, पण बाबा सांगतात जर तुम्ही श्वास तुमचे योग्य कार्यामध्ये लावलेत श्रीमतच्या अनुसार, बाबांच्या आज्ञेच्या अनुसार, तर तुम्ही कधीही अचानक मृत्यू नाही होणार. तुम्हाला श्वास पूर्णतः आपलं कर्तव्य कर्म पूर्ण करून, आपली संपूर्ण अवस्था बाबा समान बनवून, गुण ज्ञान धारण करून, संपन्न होऊन, नंतर वृद्ध झाल्यावरती कायदेनुसार शरीर सोडू. म्हणजेच मध्येच श्वास संपणार नाहीत. आणि बाबा सांगतात जर तुम्ही शक्तींना पण व्यवस्थित वापर केला, शक्तींना जर सफळ केलं, शक्तींना जर आता वेळेवरती कार्यावरती लावलं, म्हणजे कुठल्या शक्ती आहेत आपल्या, मुख्यतः आहेत सहन करण्याची शक्ती, सामावण्याची शक्ती, परखण्याची शक्ती, प्रत्येक व्यर्थ गोष्टीला फुलस्टॉप करण्याची शक्ती, इतरांना स्नेहाने प्रेमाने सामावून घेण्याची शक्ती, निर्णय करण्याची शक्ती. किती शक्ती आहेत ना, 8 शक्ती आणि त्याच्याबरोबर अनेक शक्ती आहेत. ज्याप्रमाणे बाबा सांगतात की तुम्ही जर दृढताची शक्ती जर धारण केली तर कितीही असंभव कार्य असलं तर ते संभव होणारच ना.
तर ह्या शक्ती आपल्याला परमात्माकडूनच भेटलेल्या आहेत. तर बाबा सांगतात की तुम्ही आता तुमच्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये अगर शक्तींना वापर केला तर ह्या शक्ती तुमच्याबरोबर हमेशा राहणार आणि तुमचे साथ देणार. हां, आणि कुठल्याही शक्तीला तुम्ही ऑर्डर कराल तर ती त्यावेळेला तुमच्या सेवेला हजर राहील. आणि त्याच्यानंतर बाबा सांगतात अगर तुम्ही गुणांचा आत्ता व्यवस्थित वापर केला, गुणांना जर सफळ केलं तर तुम्हाला सफलता निश्चित प्राप्त होईल आणि तुमच्याच गुणगान हर कल्पामध्ये तुमच्या गुणांचं गुणगान होईल. आणि अजून कलियुगाच्या अंतिमसुद्धा तुमच्याच गुणांचं गुणगान करतात देवी देवतांच्या रूपामध्ये. तर या आता आपण भ्रुकुटी भालावरती एकाग्र होऊया. मी आत्मा राजा, या शरीराचा मनबुद्धीचाही मालिक आणि परमात्माचं लाडकं मूल. परमात्मा मला सद्गती देण्यासाठी माझ्या समोर बसलेले आहेत. अव्यक्त बापदादा आपणालाही अव्यक्त बनवण्यासाठी आपल्या समोर आलेला आहेत. तर असं मनपटलवरती चित्रण करा आणि एकाग्रतेने आता आपण मुरलीचा अभ्यास करूया. बाबा आपल्याला शिकवत आहेत. आज आहे 27 तारीख आणि ह्या मुरली चाललेली आहे. रिवाइज कोर्स आहे 31/12/92 आणि आजच्या मुरलीचा विषय आहे सफलता प्राप्त करण्याचे साधन, सर्व काही सफल करा. तर काय सफल करायचे? तर आज बाबा सांगतात आज नवीन जीवन देणारे रचेता बाबा आपल्या नवीन जीवन बनवणाऱ्या मुलांना पाहत आहेत. हे नवीन जीवन अर्थात श्रेष्ठ ब्राह्मण जीवन आहेच नवीन युगाची रचना करण्यासाठी. हे नवीन जीवन कशासाठी आहे? नवीन युगाची रचना करण्यासाठी. प्रत्येक ब्राह्मण आत्म्याचे नवीन जीवन, नवीन युग आणण्यासाठीच आहे. ज्याप्रमाणे सर्व नवीनच नवीन आहे, प्रकृतीसुद्धा सत्वप्रधान अर्थात नवीन आहे. दुनियेच्या हिशोबाने नवीन वर्ष साजरे करतात, नवीन वर्षाच्या शुभेच्छाही देतात किंवा एका दोघांना नवीन वर्षाची निशाणी गिफ्टही देतात. परंतु बाबा आणि तुम्ही नवीन युगाची मुबारक देता. काय मुबारक देता? की सर्व आत्म्यांना खुशखबरी ऐकवता की आता नवीन युग अर्थात सुखाची दुनिया, गोल्डन दुनिया, सतयुग किंवा स्वर्ग आले की आलेच. म्हणजे लवकरच सगळ्यांचं दुःख नष्ट होणार आहे. ही खुशखबरी आपण सगळ्यांना देता. तर बाबा सांगतात हीच सेवा करताना, हीच खुशखबरी सर्वांना ऐकवताना आणि बाबा सांगतात नवीन युगाची गोल्डन गिफ्टसुद्धा देतात. काय गिफ्ट देतात बाबा? जन्मजन्माचे अनेक जन्मासाठी विश्वाचे राज्यभाग्य. आणि आत्तासुद्धा बाबांच्या छत्रछायाचं राज्य, छत्रछायाचं भाग्य प्राप्त होतं आपल्याला. आणि या गोल्डन गिफ्टमध्ये सर्व गिफ्ट सामावलेले आहेत, सर्वच प्राप्ती आहेत. आणि परत बाबा सांगतात जर आजच्या दुनियेमध्ये कोणी कितीही मोठ्या मोठ्या किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी गिफ्ट देईल तरी काय देईल, तरी कोणाला आजकालचा ताज, बाबा सांगतात आत्ता मोठे मोठे पद समजा दिलं राजकारणामध्ये किंवा प्रॉपर्टीमध्ये किंवा काही असेल, तर बाबा सांगतात जर कोणाला आजकालचे ताज किंवा तख्तसुद्धा देईल, तेही तुमच्या सत्वप्रधान गोल्डन गिफ्टच्या समोर काय आहे त्याची. कारण कितीही काही दिलं तरी तेच संपणार आहे ना ते. आणि आपल्याला मात्र कशी प्राप्ती होते आता परमात्माकडून? सगळ्या जन्मी पुरणारी, जन्मोजन्मी पुरणारी आता प्राप्ती होत आहे ना आपल्याला. तर ते बाबा आपल्याला आता सांगतायत की ह्या जन्मामध्ये तुम्हाला कितीही काही मिळालं तरी ते ह्याच जन्मासाठी आहे ना. आणि तुम्हाला जे आता भगवंताकडून, प्राणेश्वर शिवबाबांच्याकडून जे प्राप्त होत आहे ते जन्मोजन्मी चालणार आहे. तर बाबा सांगतात आता तुम्हाला तेही तुमच्या सत्वप्रधान गोल्डन गिफ्टच्या समोर काही नाही आहे. या दुनियेत जे मिळेल ते मोठी गोष्ट आहे ना, मिळणारं सतयुगाचं सुख. नवीन जीवन रचता बाबा तुम्हा सर्व मुलांनाही अमूल्य अविनाशी गिफ्ट दिली आहे. अधिकारी बनला आहात ना तुम्ही सुख शांतीचे आणि बाबांच्या वारसाचे. ब्राह्मण आत्मे सदैव अखूट निश्चयच्या अभिमानाने काय म्हणतात की आम्ही विश्वाचं राज्यभाग्य प्राप्त करत आहोत.
तर आमचा जन्मसिद्ध अधिकारच आहे विश्वामध्ये सुखशांती प्रस्थापित करणं आणि विश्वाचं राज्य प्राप्त करणं. प्रथम आपलं विश्व, प्रथम आपण मनबुद्धी संस्कार आणि कर्मेंद्रियांचे मालिक बनतो. मला काय पाहायचं आहे, काय विचार करायचा आहे, माझे संकल्प कसे असतील, माझी वाणी कशी असेल, माझी दृष्टी कशी असेल, माझे कर्म कसे असतील. आपल्या कर्मेंद्रियांचा आपण प्रथम राजा बनतो. आपण आपल्याला समजतं, आपल्याला सत्याचा परिचय होतो. मी आत्मा आहे आणि मी आत्म्याचा परमपिता परमात्मा जो असा नाता आहे की त्याचा कधीही विनाश होत नाही. आणि मात्र हे शरीर सुटलं की इथले नाते इथंच राहणार आहेत ना, तर ते थोड्या वेळापुरते आहेत हे आपल्याला जाणीव होते. म्हणजे सत्याचा परिचय होतो आणि त्याच्यानंतर जी प्राप्ती होते त्याला बाबा म्हणतात की तुम्हाला जे प्राप्त होतं ते जन्मसिद्ध अधिकार आहे तुमचा. सुख, शांती, सद्गती, गती, मुक्ती, जीवन मुक्ती, हा सगळा आमचा जन्मसिद्ध अधिकार आपल्याला प्राप्त होत आहे आत्ता बाबांच्या बरोबर आपल्या बुद्धीचा योग जोडल्यामुळे. तर बाबा सांगतात इतका फलक अभिमान आहे ना मनामध्ये, का कधी कधी अभिमान कमी होतो, का कधी कधी विसरता की मला भगवंत भेटलेला आहे, तो मला शिकवत आहे. हे तर होत नाही ना. बाबा म्हणतात तर चेक करा की तुमच्यामध्ये किती % निश्चय बसलेला आहे की भगवंत खरोखर मला माझी सद्गती सद्बुद्धी मला देत आहे, माझ्याबरोबर पूर्ण विश्वाचंच कष्ट दुःख नष्ट करत आहे. तर बाबा सांगतात हा अभिमान आहे ना की कधी कमी असतो कधी जास्त असतो, निश्चय आहे ना आणि निश्चिंत पण आहात ना की आम्हाला जे प्राप्त होणार आहे तो आमचा अधिकार आहे आणि प्राप्त नक्कीच होणार. सुख, शांती, हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस आम्हाला प्राप्त होणारच, हा निश्चय आहे ना. आणि बाबा सांगतात हे तुम्हाला निश्चित प्राप्त होणार आहे, ते कुणी टाळूही शकत नाही. तर निश्चय बुद्धी आत्म्यांसाठी हे निश्चित भावी आहे. निश्चिंत आहेत ना, का चिंता होत राहते, माहीत नाही मिळेल की नाही, प्राप्ती होते की नाही, असे उलटे सुलटे संकल्प तर येत नाहीत ना. तर बाबा सांगतात जर तुम्ही ब्राह्मण आहात तर निश्चित आहे की तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणारच. ब्राह्मण म्हणजे ब्रह्मासारखं माझं मन, आणि म्हणजेच आत्म्याच्या गुणांच्या आणि शक्तीच्या अनुसार व्यवहार, कृती, दृष्टी, वृत्ती, संकल्प, विचार, त्याला म्हणतात ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे ब्रह्मदेवतासारखं मन. त्या ब्रह्मदेवतेने परमपिता परमात्म्याकडून सर्व प्राप्ती करून घेतली, त्याच्यासारखं आपलं मन असणं, परमपिता परमात्म्याच्या शक्तीला अचूक ओळखणं आणि त्यांच्याकडून सर्व प्राप्ती करून घेणं म्हणजे ब्राह्मण. तर बाबा सांगतात तुम्हाला निश्चय आहे ना, तर निश्चित आहात ना, ब्राह्मण सो फरिश्ता, फरिश्ता सो देवता बनणार आहे. पक्का निश्चय आहे ना की थोडा थोडा निश्चयमध्ये हालचाल होते. अचल आहात ना, अटल आहे ना, तर अशी गोल्डन गिफ्ट बाबा तुम्हाला देतात. आणि तुम्ही काय करणार मग याला, तुम्ही ही गोष्ट ही गिफ्ट जी तुम्हाला आता मिळत आहे अखंड सुखाची, हे तुम्ही इतरांनाही देणार ना. कारण अल्पकालाची गिफ्ट असेल तर अल्पकाल संपल्यानंतर ती गिफ्टसुद्धा संपून जाणार. परंतु ही जी तुम्हाला भगवंताकडून भेटत आहे ते अविनाशी गिफ्ट आहे. त्या गिफ्टचा म्हणजेच त्या सुखशांतीचा तुमच्या प्रत्येक जीवनामध्ये साथ राहतो. आत्तासुद्धा संगम युगामध्ये सुद्धा परमात्माच्या साथीचा नेहमी अनुभव होतोय ना. तर बाबा सांगतात तुम्हाला मी जे आत्ता देतो ते अविनाशी गिफ्ट आहे. प्रत्येक जन्म तुमच्या सोबत राहणार आहे. हे सुख शांतीचं भाग्य आता खरा साजरा करण्याचा उत्सव नवीन युगाचा उत्सव आहे. परंतु या संगम युगामध्ये, संगम म्हणजे आत्मा परमात्माचं मिलन, आपण स्वतःला ओळखतो की मन, बुद्धी, संस्कार हे मी आत्म्याच्याच अतिदिव्य आणि अतिसूक्ष्म शक्ती आहेत. आणि माझं मनामध्ये परमपिता परमात्म्याबरोबर कनेक्शन, परमपिता परमात्म्याच्या मुरलीचा अभ्यास आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून घेणं म्हणजेच संगम, आत्म्या परमात्म्याचा संगम. कलियुगामध्ये, संगम युगामध्ये, कलियुगामध्ये परमात्मा येऊन कलियुगाचा अंत आणि सतयुगाची सुरुवात म्हणजे दुःख, कष्ट, नष्ट आणि सुखाची सुरुवात, याचा संगम. पती दुनिया खतम, पावन बनण्याचा संगम.
आत्मा परमात्म्याचा संगम, सुख सगळ्यांना मिळणार म्हणून दुःखाचा नाश करण्यासाठी सुख दुःखाचा संगम म्हणूनसाठी बघा स्वास्तिक लिहितात आणि काय स्वास्तिक काढतात आणि काय लिहितात, स्वास्तिकच्या डाव्या बाजूला लिहितात सुख आणि स्वास्तिकच्या उजव्या बाजूला लिहितात शांती. म्हणजे सुख शांती मिळतो. कधी मिळते सुख? जेव्हा आपण स्वतःच्या अस्तित्वाला ओळखतो की मी अशी ह्या शरीरामध्ये मी आत्मा आहे, हे शरीर मला ह्या धर्तीवरती एक पाठ निभवण्यासाठी, ह्या नाटकामध्ये माझा जो रोल आहे, माझे जे कर्तव्य कर्म आहेत ते करण्यासाठी भेटलेलं एक माध्यम आहे. हे शरीर एक माझं वस्त्र आहे किंवा माझी एक गाडी आहे आणि ह्या गाडीला चालवणारा मी आत्मा आहे. मी आत्मा परमात्माचंच मूल आहे. तर परमात्मासुद्धा अजर अमर अविनाशी आहे आणि मी आत्मासुद्धा अजर अमर अविनाशी आहे. फक्त शरीर बदलत राहतं, आत्मा कायम आहे. आत्म्याला मरण नाही, त्याला अग्नी जाळू शकत नाही, हवा उडवू शकत नाही किंवा पाणीसुद्धा त्याला बुडवू शकत नाही. अशी दिव्य शक्ती मी आत्मा आहे आणि मी आत्मा परमात्माचं मूल आहे. आणि मनबुद्धीमध्ये जे नकारात्मकता आणि जे विकारांचा प्रवेश झालेला आहे, दुर्गुणांचा, वाईट संस्कारांचा, त्यांना करण्यासाठी मला शक्तीची गरज आहे. आणि ती शक्ती कुठून मिळते? परमपिता परमात्मा शक्तिदात्याकडून. आणि त्याला जेव्हा आपण मनापासून ओळखतो त्याला म्हणतात संगम. तर बाबा सांगतात, परंतु या संगम युगामध्ये प्रत्येक दिवसच तुमचा सेलिब्रेशनचा आहे, साजरा करण्याचा आहे. प्रत्येक दिवस मजेमध्ये राहण्याचा आहे. कारण आपल्याला जीवन मृत्यूच्या खेळामध्ये किंवा सतयुग, त्रेता, द्वापार, कलियुगामध्ये आपल्याबरोबर सगळ्या गोष्टी असतात. रिश्ते, नाते, सुख, संपत्ती, सुविधा, सगळं काही असतं. फक्त परमात्मा परत नाही भेटत. ज्याप्रमाणे सूर्य रात्रीचं नाही भेटू शकत, त्याचप्रमाणे सुखामध्ये भगवंताला कोण आठवण करेल? आणि जेव्हा सर्वत्र सुख आहे तेव्हा भगवंत कशाला येईल? आत्ता दुःखाच्या दुनियेमध्ये दुःख नष्ट करण्यासाठी तो आलेला आहे. तर परमात्माची साथ आत्ताच भेटते आपल्याला, आत्ता नाही तर फिर कधीही नाही. म्हणूनसाठी म्हटलं जातं, कहावत आहे, अभी नाही तो कभी भी नाही. म्हणूनसाठी भगवंत सांगतायत की तुमचा आत्ता जेव्हा तुम्हाला परमात्मा भेटलेला आहे, परमात्मा तुम्हाला समजलेला आहे, हेच तुमच्यासाठी रोजचाच दिवस साजरा करण्यासारखा आहे. म्हणून बाबा म्हणतात प्रत्येक दिवस मजेमध्ये राहण्याचा आहे, प्रत्येक दिवस खुशीचे झोके घेण्याचा आहे आणि खुशीमध्ये नाचण्याचा आहे. कारण तुमच्यामुळे आता पूर्ण विश्वाला सुख शांती मिळणार आहे. सगळ्यांच्या मधलंच दुःख कष्ट नष्ट होणार आहे. परंतु जे परमात्म्याला नाही ओळखणार आहेत, जे आपल्या आत्म्याच्या गुणांना नाही ओळखणार आहेत, सत्य गुणांना नाही ओळखणार, त्यांना मात्र इथे खूप त्रास होणार आहे. तर बाबा सांगतात तुम्ही तर खुशीमध्ये नाचण्याचा टाईम आहे, अविनाशी गीत गाण्याचा आहे. म्हणून ब्राह्मण जीवनाचा प्रत्येक दिवस साजरा करत राहता. प्रत्येक दिवस ब्राह्मणासाठी उत्सव, उमंग वाढवण्याचा उत्सव आहे. म्हणून यादगार रूपामध्येच आता भारतामध्ये प्रत्येक महिन्यात काही ना काही उत्सव, काही ना काही सण सणावळी येत असते, साजरीकरण होत असतं, उत्सव मनवला जातो. हे तुमच्याच आत्ताच्या पुरुषार्थच त्याचं ते प्रतिसाद आहेत. भारतामध्ये अनेक उत्सव साजरे करतात. हे प्रसिद्ध आहे की भारतामध्ये वर्षाचे सर्व दिवस साजरे करण्याची प्रथा आहे. आणखी कुठल्याही देशामध्ये इतके उत्सव साजरे केले जात नाहीत. कारण इथेच आत्मा परमात्माचं मिलन झालेलं आहे. शिवलिंगाची पूजा जास्तीत जास्त भारतामध्येच केली जाते आणि परमात्माचं पदार्पणही भारताच्याच भूमीवरती झालेलं आहे. याच्यामध्ये खूप मोठी रहस्य आहे. तुम्हाला हळूहळू त्याचा उलगडा होईल. आणि राजयोगाचा कोर्स न करता हे जर मुरली क्लास जर कोणी ऐकत असेल तर तुम्हाला हे व्यवस्थित समजणार नाही. आणि समजण्यासाठी आपल्या जवळच्या कुठल्याही ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही राजयोगाचा कोर्स जरूर करा. 7 दिवसाचा असतो, विनामूल्य असतो. सगळ्यांना सुख प्राप्त व्हावं, या दुनियेमध्ये सुखाचं राज्य स्थापन व्हावं, सगळ्यांना सुख शांती प्राप्त व्हावी, याच्यामध्ये हाच उदात्त मानवतेचा हेतू आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कर्तव्य कर्म सोडायला लावत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचा संन्यास घ्यायला लावत नाहीत. कारण प्रत्येक चांगल्या गोष्टीच्या पाठी गैरसमज नेहमी असतात. ज्याप्रमाणे आपले ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, किती संत परंपरा येऊन गेली, त्यांनी आपल्याला ईश्वराचा मार्ग आणि चांगल्या गुणांचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला.
परंतु त्यांनाही समाजाने सहजासहजी स्वीकार केलेलं नाही. याच्यावरून काय लक्षात येतं, ज्या चांगल्या गोष्टी असतात त्याची निंदा होते, त्याचं भयही निर्माण केलं जातं, त्याच्याबद्दल भ्रांतीही निर्माण केल्या जातात. याचाच अर्थ चुकीच्या गोष्टी अंधश्रद्धा आहेत, आजूबाजूला नाहीत असं म्हणता येणार नाही आहे. परंतु परमपिता परमात्मा खरोखर दुःखाच्या वेळेलाच येणार ना, जे म्हणून तर दुःखामध्ये म्हणतात ना, दुःख में सिमरन सब करते सुख में कोई नहीं करते है. तो इसका अर्थ समजना है. तो आत्ता आपल्याला परमपिता परमात्मा बाबा मुरलीमध्ये सांगत आहेत आजच्या, की भारतामध्येच प्रत्येक दिवस उत्साह साजरा केला जातो. असं कुठल्याही दुसऱ्या देशात उत्सव साजरा केला जात नाही. तर हा उत्सव आहे मुख्यतः ज्याप्रमाणे आत्मा परमात्म्याकडून शक्ती प्राप्त करत आहे त्यालाच उत्सवाच्या रूपाने परत कलियुगाच्या अंतिम क्षणी आता साजरे करत आहात. तर बाबा सांगतात, तुम्हा ब्राह्मणांचा तर प्रत्येक दिवसच साजऱ्या करण्याचे यादगार या दुनियेमध्ये बनला आहे. म्हणून नवीन वर्षाचा दिवस साजरा करत आहात. नवीन वर्ष साजरे करण्यासाठीच तुम्ही इथे आले आहात बाबांच्या जवळ. तर फक्त एक दिवस साजरा करायचा नाही, तुमचा तर प्रत्येक दिवसच साजरीकरण आहे. प्रत्येक दिवसच आत्मा परमात्म्याचं मिलन होत आहे, मुरलीचा अभ्यास होत आहे, म्हणजे उत्सवच आहे. बाबा सांगतात, मुलांनो बघा, 1 तारीख संपली तर साजरं करणं हेही संपणार असं नाही आहे ना. तुम्ही श्रेष्ठ आत्म्यांचा नवीन जन्म, अर्थात या ब्राह्मण जन्माचे श्रेष्ठ हे जन्मच तुमचा रास आहे, ही जन्मच तुमचा उत्सव आहे. प्रत्येक दिवस साजरा करणारे, प्रत्येक दिवस उत्सव तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये लिहिलेला आहे. ही प्रत्येक दिवस सदैव श्रेष्ठ ते श्रेष्ठ असणार. तुम्हा ब्राह्मणांची श्रेष्ठ राशीच श्रेष्ठ आहे. बाबा सांगतात, तर काय करायचे, ब्राह्मणांची श्रेष्ठ राशी आहेच, सदैव उडते कलेचा अनुभव करणं. म्हणजे मी आत्मा आहे, जे काही माझ्या बाबतीत घडत आहे किंवा घडणार आहे ते चांगलंच होणार आहे. या स्थितीमध्ये या विचाराने उडती कला म्हणजे मनबुद्धीने सकारात्मक आणि हलकं राहणं. तर बाबा सांगतात, सदैव तुम्ही ब्राह्मण आत्म्यांची उडती कला आहे. असं नाही की 2 दिवस खूप चांगली स्थिती राहिली मनाची आणि परत त्याच्यामध्ये फरक पडला, असं नाही. असं नाही व्हायला पाहिजे. बाबा म्हणतात की मंगळवार चांगला, गुरुवार त्यापेक्षाही चांगला राहिली मनाची स्थिती आणि शुक्रवार मग विघ्न येणार. अशी राशी तुमची नाही. जे होते ते चांगल्यासाठी आणि जे होणार आहे ते अनेक चांगलं. याला म्हटलं जातं ब्राह्मणांची उडती कलेची रास. ब्राह्मण जीवनाची रास बदलेल, कारण नवीन जन्म झाला ना. तर या वर्षामध्ये रोज आपली श्रेष्ठ रास बघून प्रॅक्टिकलमध्ये आणा. दुनियाच्या हिशोबाने हे नवीन वर्ष आहे, परंतु तुम्ही ब्राह्मणांच्यासाठी तर आणि तुम्हा ब्राह्मणांच्या हिशोबाने विशेष अव्यक्त वर्ष साजरे करत आहात. नवीन वर्ष अर्थात अव्यक्त वर्षाची सुरुवात करत आहात. तर या नवीन वर्षाचे किंवा अव्यक्त वर्षाचे विशेष स्लोगन काय आहे? विशेष स्लोगन सदैव हे आठवणीत ठेवा की सदैव सफलतेचं विशेष साधन आहे. म्हणजे सदैवच आपल्याला प्रॅक्टिकल जीवनामध्ये सुद्धा यश प्राप्त व्हावं, हेल्थ वेल्थ आणि सुखद अनुभव व्हावा. म्हणूनसाठी काय करायचे ते बाबा सांगतायत की अनेक स्लोगन सदैव आठवणीत ठेवा की सदैव सफलतेची विशेष साधन आहे. प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक श्वासाला, प्रत्येक खजान्याला सफल करणे म्हणजे कुठल्याही प्रकारचं व्यर्थ नाही करायचं, वेस्ट नाही जाऊन द्यायचं. श्वास, संकल्प, खजाना. बाबा सांगतात सफल करणेच सफलतेचा आधार आहे. म्हणजे व्यर्थ नाही करायचं आहे. श्वास, संकल्प, समय, कोणत्याही प्रकारची सफलता मग संकल्पामध्ये, बोलण्यामध्ये, कर्मामध्ये किंवा संबंध संपर्कामध्ये सर्व प्रकारची सफलता अनुभव करायची असेल तर सफल करत जावा. तुमचा समय, संकल्प, तन, मन, धन सफल करा. योग्य कार्यासाठी लावा तर सफलता जरूर तुमच्याबरोबर राहील. बाबा सांगतात व्यर्थ नको जायला. मग स्वतः प्रति सफल करा, नाही तर इतर आत्म्यांच्यासाठी सुद्धा सफल करा तुमचे खजाने.
तर ऑटोमॅटिकली सफलतेच्या खुशीची अनुभूती करत राहाल. कारण सफल करणं अर्थात वर्तमानासाठी सफलता आणि भविष्यासाठी जमा करणं आहे. जितक्या या जीवनामध्ये वेळ सफल करता, तर वेळेच्या सफलतेच्या फलस्वरूपामध्ये तुम्हाला राज्यभाग्याचं पूर्ण काळ राज्यभाग्य प्राप्त होतं. म्हणजेच राज्याचा भाग्य पूर्ण काळ राज्य अधिकारी बनता. प्रत्येक श्वास सफल करता तेव्हा याच्या फलस्वरूपामध्ये तुम्हाला अनेक जन्म सदैव निरोगी राहता. कधी चालता चालता श्वास बंद होणार नाही. हार्ट फेल सुद्धा होणार नाही जर तुम्ही तुमचे श्वास समर्थ कार्यासाठी लावले तर. आणि बाबा सांगतात एकाच्या 1000 पट सफलतेचा अधिकार प्राप्त करता. याच प्रकारे सर्व खजाने सफल करत राहता. यामध्ये सुद्धा विशेष आहे सत्य ज्ञानाचा खजिना सफल करता. जेव्हा ज्ञान अर्थात समज, जेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीची समज येते की कर्म कसे करायला पाहिजेत, माझ्या शरीरावरती जर तकलीफ आलेली आहे तर त्याचं कारण काय आहे, याच्यातून बाहेर कसं निघता येईल, या सगळ्या गोष्टीची समज जेव्हा तुम्हाला येते, परिस्थितीमध्ये कसा विचार करायचा आहे, एखाद्या मनुष्याचा उलटा व्यवहार बघून कसा विचार करायचा आहे, माझ्यासमोर काही परिस्थिती आली तर मला त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी कसा विचार करायचा आहे, माझी काय लक्ष निर्धारित केलेले आहेत त्याच्यासाठी मला कसा वेळ करायचा आहे, काय प्लॅनिंग करायचे, उठणं बसणं बोलणं खाणं पिणं, आपली दिनचर्या कशी असायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर ते बाबा सांगतात की सत्य ज्ञान अर्थात समज, प्रत्येक गोष्टीची समज, याच्या फलस्वरूप असे समजदार तुम्ही बनता. जेव्हा तुम्ही आता तुमच्यामधला ज्ञानाचा खजाना योग्यरित्याने लावाल तेव्हा तुम्ही असे जन्मजन्मसाठी समजदार बनता. आणि भविष्यामध्ये अनेक वजीरांचा किंवा इतरांचा सल्ला घेण्याची गरज लागत नाही. स्वतः समजदार बनून राज्यभाग्य चालवणार आहात असे तुम्ही बनता. दुसरा खजाना आहे सर्व शक्तींचा खजाना. जितके शक्तीच्या खजान्यांना तुम्ही कार्यामध्ये लावता सफल करता तितकेच तुमच्या भविष्य राज्यामध्ये कोणत्याही शक्तीची कमतरता भासत नाही. सर्व शक्ती स्वतःच अखंड आणि अटल निर्विघ्न कार्याच्या सफलतेचा तुम्हाला अनुभव करवतात. कोणत्याही शक्तीची कमी होत नाही जीवनामध्ये. धर्मसत्ता आणि राज्यसत्ता दोन्हीही एकत्र राहतात तुमच्याबरोबर. तिसरे आहे सर्व गुणांचा खजिना. तर काय आहेत आपली सर्व गुण? शांत स्वरूप, शक्ती स्वरूप, प्रेम स्वरूप, सुख स्वरूप, आनंद स्वरूप, ज्ञान स्वरूप, स्नेह स्वरूप, हे सगळे आपले गुण आहेत ना आपल्या आत्म्यांची सतगुण. म्हणूनसाठी मनुष्य काय मागतो भगवंताला? सतगती दे, सद्बुद्धी दे. तर बाबा सांगतात जेव्हा तुम्ही तुमच्या गुणांचा योग्य वापर करता त्याच्या फलस्वरूपमध्ये काय मिळतं? जेव्हा तुम्ही गुणांचा वापर करता याच्या फलस्वरूपामध्ये तुम्ही गुणमूर्त बनता. जे आज लास्टच्या वेळीही तुमचे लास्ट म्हणजे कलियुगाच्या अंतिम क्षणी आपण जेव्हा साधारण शरीरामध्ये आलेलो आहोत सगळे जन्ममृत्यूचा खेळ खेळून, तेव्हा सुद्धा तुमच्या जडचित्रांचे गायन होत आहे. म्हणजे देवी देवतांचं काय कथा कीर्तनमध्ये गायन करतात की सर्व गुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी, किंवा काय गायन करतात? दुर्गे दुर्गट भारी तुझं विण संसारी, अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी. म्हणजे हे दुर्गे तुझ्या वाना आमच्यावरती आलेली दुर्गती किंवा दुःख आमच्यावरती कोण पार करणार? किंवा गणपती बाप्पाला म्हणतात की सुख करता दुःख हरता वार्था विघ्नाची. म्हणजेच जे पण जीवनामध्ये विघ्न येत आहे मनावरती, धनावरती किंवा शरीरावरती, तन मन धनमध्ये काही विघ्न येत आहे ते तुझ्याशिवाय कोण पार करणार? तर बाबा आपल्याला आज आठवण करून देत आहेत की तुम्ही जेव्हा स्वतःच्या बुद्धीची तार महादेव, परमपिता परमात्मा, पापकटेश्वर, अमरनाथ, बाबांची किती नावे आहेत ना शिवलिंगावरून.
कारण बाबांच्यामध्ये तेवढी गुण आहेत, शक्ती आहेत आणि बाबा दाता आहे. त्याच्यावरून त्यांची अनेक नावे आहेत. बाबांचं नाव भूतनाथसुद्धा आहे. भूत म्हणजे जीवनामधून दुर्गुणांना पळवून लावणारा, शक्ती देणारा, आपल्यामधून पापकर्मांना भस्म करणारा, आपल्याकडून झालेल्या चुकीच्या कर्मांना माफ करणारा म्हणजेच बाबा. तर बाबा सांगतात की आता बघा तुम्ही गुण धारण करता आणि त्याच्यानुसार व्यवहार करता तर तुमच्या जडचित्रांचे किती गायन होत आहे. जडचित्र म्हणजे देवी देवतांचे फोटो. म्हणूनसाठी म्हणतात एक आहे परमपिता परमात्मा आणि 33 करोड देवी देवता. म्हणजेच अनेक महात्मा होऊन गेले, अनेक धर्मात्माही होऊन गेले, अनेक पुण्य आत्मा आणि पापात्माही होऊन गेले, पण परमपिता परमात्मा एक, देवात्मा 33 करोड, धर्मात्मा अनेक, महात्मा पुण्यात्मा अनेक, पापात्मा अनेक आणि परमात्मा एक. म्हणूनसाठी म्हणतात ना गॉड इज वन. त्याचं लक्षात घ्यायचं आहे सगळं रहस्य. तर बाबा आजच्या चित्रामध्ये सांगतात की तुम्ही गुणमुरत बनता तर तुमच्या जडचित्रांचे खूप गायन होते. काय गायन होते? तुम्ही सर्व गुणसंपन्न देवता या रूपामध्ये होत आहे. असे प्रत्येक खजान्यांच्या सफलतेच्या फलस्वरूपाचे तुम्ही मनन करत राहा. मनन मक्खन. ज्या चांगल्या गोष्टीचं आपण चिंतन करत तर आपल्याला त्याची प्राप्ती होते ना. तर बाबांच्या मुरलीमधून आपण काय काय चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकतो त्याचं दिवसभर आपण चिंतन केलं मनपटलवरती तर म्हणतात ना मनन चिंतननी मक्खन मिळतं आहे. तर ज्याप्रमाणे दुनियाच्या स्कूलमध्ये सुद्धा अभ्यास करताना अभ्यासाचं जर आपण व्यवस्थित पठन केलं तर आपल्याला परीक्षेमध्ये त्याचं उत्तर लिहिता येतं ना. त्याप्रमाणे आता महावाक्याचं मनन करायचं आहे. तर बाबा सांगतात सफलतेच्या फलस्वरूपाचे मनन करा. समजले कसं करायचं आहे पुरुषार्थ. आपोपसामध्ये यावर रुहर्यान करा. रुहर्यान म्हणजे आपण जे मुरली ऐकतो त्याचं एकमेकामध्ये चिंतन करणं किंवा आपल्याला समजलेले पॉईंट दुसऱ्यांना समजून सांगणं किंवा त्याच्यावरती अजून एकमेकामध्ये प्रॅक्टिकलमध्ये हे कसं आपल्याला हे ज्ञान कसं वापरता येईल, आपल्या चित्तामध्ये, दृष्टीमध्ये, वृत्तीमध्ये हे कसं आणता येईल याचं चिंतन मनन करणं म्हणजे बाबा म्हणतात एकमेकाबरोबर रुहारिहान करा. तर या अव्यक्त वर्षामध्ये तुम्हाला सफल करा. सगळ्या तुमचे खजाने मिळालेले आहेत. ज्ञान, गुण, शक्ती या समय श्वास याला सफल करा आणि सफलतेचा अनुभव करत राहा. हे अव्यक्त वर्ष विशेष ब्रह्मा बाबाच्या स्नेहामध्ये साजरे करत आहात. तर स्नेहाची निशाणी आहे जे स्नेहाला प्रिय, जे स्नेही व्यक्तीला प्रिय असतं ते स्नेह करणाऱ्यांनाही प्रिय असते. तर ब्रह्मा बाबांचा स्नेह कोणाशी राहिला? मुरलीशी. सर्वात जास्त प्रेम मुरलीशी राहिलं ना. म्हणून तर मुरलीधर त्यांचं नाव आहे आणि बाबा मुरलीधर बनले. भविष्यामध्येही म्हणून मुरलीधर बनले. मुरलीशी खूप प्रेम राहिले ब्रह्मा बाबांचे. कारण मुरली म्हणजे साक्षात परमपिता परमात्म्याची शिक्षा. तर बाबा सांगतात तर भविष्यामध्ये कृष्ण रूपामध्ये देखील त्यांना बासुरीवाला म्हणजे मुरलीधर म्हटलं जातं आणि तीच निशाणी त्यांच्या कृष्णाच्या फोटोबरोबर दाखवली जाते की बासुरी वाजवत आहे. तर त्याच्याशी बाबाचे खूप प्रेम होते. बाबा सांगतात तर त्यांच्याशी बाबांचे प्रेम ही राहिले. त्यांच्याशी प्रेम हवे. बरं बाबा सांगतात त्याच्याशी प्रेम हवे ही आहे प्रेमाची निशाणी. पण कारण ब्रह्माबाबांना शिवबाबांच्या बरोबर अतिप्रेम होतं. तर अतिप्रेमाची निशाणी काय आहे? कारण ते बाबांच्या मुरलीचा अभ्यास करून जसे शिवबाबा आपल्याला बनवू इच्छित आहेत ते आपण बनणं हे आहे प्रेमाचं रिटर्न देणं. म्हणजे ज्याच्यावरती प्रेम आहे त्याच्यावरती त्याच्या गुणांचं आणि शक्तीचं आपल्यामध्ये धारणा करणं म्हणजे त्याच्याबरोबर स्नेह साबित करणं किंवा स्नेहाचा व्यवहार. स्नेह कधी दाखवता येईल किंवा प्रेम कधी साबित होईल? आपण ज्याच्यावरती प्रेम आहे त्याच्याप्रमाणे आपण बनलो तर ते होतं की आपण त्याच्यावरती आपलं स्नेह आहे ते साबित झालं. तर बाबा त्याचंच विश्लेषण इथे करतायत की प्रेमाची निशाणी काय आहे. फक्त प्रेम आहे असं म्हणणं नाही. तर ब्रह्मा बाबांना खूप प्रिय होते शिवबाबा आणि आहेतही. परंतु त्याची निशाणी काय आहे? त्यांच्याशी ब्रह्मा बाबांचे प्रेम राहिले खूप. शिवबाबांचे प्रेम ब्रह्माबाबाशी पण राहिलं कारण ब्रह्माबाबी एकदम मुरलीचे प्रेम करत राहिले आणि मुरली म्हणजे परमात्माची शिक्षा आणि त्या शिक्षेला पूर्ण त्या आज्ञेचं पालन केलं त्यांनी.
परमात्माच्या आज्ञेचं पालन केलं आणि त्या पालनेनुसार चालले, म्हणूनसाठी ब्रह्माबाबा नंबर 1 भाग्य प्राप्त करणारा, लक्ष्मीनारायणचं पद पाहणारा, पद मिळवणारा आहेत ना. म्हणूनसाठी ब्रह्माबाबा जे आत्ता दिसतात तेच आपल्याला येणाऱ्या दुनियेमध्ये लक्ष्मीनारायण बनणार आहेत. राधे कृष्ण प्रथम छोटे असताना आणि राज्याभिषेक झाल्यानंतर राज्य गादीवर बसतील तेव्हा लक्ष्मीनारायण हे नाव पडतं. हे सुंदर, खूप सुंदर, रोचक आहे. ह्या गोष्टी सत्य आहेत. हे तुम्हाला राजयोगाच्या विस्तार अभ्यासामधून समजेल किंवा मुरलीच्या रोज अभ्यासामधून हे व्यवस्थित समजेल. तर बाबा आजच्या मुरलीमध्ये सांगतायत की ज्याच्याशी प्रेम, ब्रह्मा बाबांचे प्रेम राहिले आणि आता मी हे व्यवस्थित वाचते. ब्रह्मा बाबा खूप प्रिय होते आणि आहेत ही, परंतु निशाणी काय? ज्याच्याशी ब्रह्मा बाबांचे प्रेम राहिले, आत्ताही आहे, त्यांच्याशी प्रेम सदैव दिसायला हवे. याला म्हणणार ब्रह्मा बाबांचे प्रिय, नाही तर म्हणणार नंबरवार प्रिय. म्हणजे बाबा सांगतात आता आपल्याला, शिवबाबा म्हणतात की अगर तुम्हाला ब्रह्मा बाबांच्या बरोबर खूप प्रेम आहे ना, ब्रह्मा माँ पण आहे ना आपली आणि ब्रह्मा बाबा पण आहेत, प्रजापिता ब्रह्मा. तर बाबा सांगतात की तुम्हाला ब्रह्मा बाबांच्या बद्दल खूप प्रेम आहे ना, मग ब्रह्मा बाबांनी काय केलं ते करून दाखवा, तर ते प्रेम आणि स्नेह साबित होईल. तर बाबा सांगतायत, तर ज्याच्याशी प्रेम सदैव दिसायला हवे त्यालाच म्हणतात ब्रह्मा बाबांचे प्रिय, नाहीतर काय नंबरवार प्रिय. नंबर 1 नाही, नंबरवार प्रिय. तर नंबर 1 बनायचं आहे. तर नंबर 1 कसं बनता येईल? तर ब्रह्मा बाबांनी काय केलं ते सेम टू सेम आपल्याला करायचे जीवनामध्ये. तर नंबर 1 नाही म्हणणार, नंबरवार म्हणता येईल अगर ब्रह्मा बाबांना व्यवस्थित फॉलो करत नसाल तर. तर बाबा सांगतात अव्यक्त वर्षाचे लक्ष आहे बाबांच्या प्रेमाच्या निशाणिया प्रॅक्टिकलमध्ये दिसल्या पाहिजेत तुमच्या स्वभावामध्ये, संस्कारामध्ये. हेच आहे साजरे करणे. त्याला दुसऱ्या शब्दात म्हणतात बाप समान बनणे. जेही कर्म कराल, विशेष अंडरलाईन करा की कर्म करण्याच्या अगोदर, बोलण्याच्या अगोदर, संकल्प करण्याच्या अगोदर चेक करा की हे माझ्या ब्रह्मा बाबा समान कर्म आहे का, श्रीमत प्रमाण कर्म आहे का, हे चेक करा करण्याच्या अगोदर. तर बाबा सांगतात ही प्रेमाची निशाणी आहे. मग संकल्पाला स्वरूपामध्ये आणा, बोलाला मुखाने बोला, कर्माला कर्मेंद्रियाने करा, परंतु पहिल्यांदा चेक करा की मी जे करतो, बोलतो, सांगतो, संकल्प करतो, विचार करतो ते ब्रह्मा बाप समान आहे का किंवा श्रीमत प्रमाण आहे का, हे चेक करा, मग प्रॅक्टिकलमध्ये करा. तर ही आहे प्रेमाची निशाणी बाबा सांगतात. हे साबित होईल की मग तुम्हाला ब्रह्मा बाबांच्या सुद्धा प्रेम आहे आणि परमपिता परमात्म्याबद्दल सुद्धा स्नेह आहे आणि त्याला खऱ्या अर्थाने तुम्ही ओळखला, हे साबित होईल. परत बाबा सांगतात की अच्छा, असं नाही की विचार तर केला आहे की ब्रह्मा बाप समान राहायचं, तसंच करायचं, पण होत नाही आहे, असं नाही. बाबा सांगतायत असं नाही की विचार तर केला नव्हता, परंतु काही चुकीचं बोलून गेलो, कधी विकारावश बोललो, कधी क्रोधवश होऊन बोललो, कधी घाबरून गेलो, कधी परिस्थितीमध्ये अडकळलो, कधी क्रोध केला, कधी कामी वासना, कधी कपटी, कधी ईर्ष्या, कधी द्वेष, असं करून गेलो, असं नाही झालं पाहिजे. बाबा सांगतायत आधीगर विचार करा की हे माझं बोलणं करणं गुणांच्या आणि सद्गुणांच्या आणि शक्तीच्या अंतर्गत आहे का. तर बाबा सांगतात ब्रह्मा बाबाची विशेषता किती आहे. ब्रह्मा बाबांची विशेषता विशेष हीच आहे की बाबा जसे विचार केले तसेच करायचे, जे बोलायचे तेच करायचे आणि जे विचार करायचे तेच बोलायचे आणि तसं करून दाखवायचे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतात ना, बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले. तर ब्रह्मा बाबा असेच होते, शिवबाबा जे शिकवायचे तेच करायचे, मग काही होऊ दे दुनियामध्ये. त्याची पुढं सांगतात बाबा परत आपल्याला, जसे ब्रह्मा बाबाची विशेषता होती ना, जसे विचार केले तसेच केले, जे बोलले तेच केले. मग नवीन ज्ञान असल्या कारणाने बाबांना अपोजिशन कितीही झाले, म्हणजे विरोध झाला खूप, परंतु आपल्याला आपल्या स्वमानांच्या स्मृतीने, बाबांच्या सोबतीच्या समर्थीने आणि दृढता निश्चयाच्या शास्त्राने बाबांनी आणि दृढता
मनामध्ये दृढ संकल्प आहे की परमपिता परमात्मा माझ्याबरोबर आहे आणि हे कार्य त्याचं आहे आणि चांगल्या गोष्टीला विरोध होणार, हा ब्रह्माबाबांच्या मध्ये एकदम दृढ संकल्प होता. कारण ब्रह्माबाबांचं जर चरित्र वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की ब्रह्माबाबांना तर किती वेळा मारण्याचा प्रयत्न केला, किती वेळा त्यांच्यावरती कचऱ्या झाल्या,